184 शोधिता शोधिता महालाभ हाता लाभलासे नरतनो हेचे मुक्तीचे माहेर किती वारंवार प्रार्थू आता महादेव म्हणे जेवी जलगार महादेव म्हणे जेवी जलगार विरालिया नीर जैसे तैसे नरतनो हेचे मुक्तीचे माहेर किती वारंवार प्रार्थू आता शुहार शुद्ध स्फटिक संकाशं शुद्ध विद्या प्रदायकं शुद्ध पूर्णचितानंदं सदा शिवम् अहं भजे नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय त्रैलोक्य संपदा लेख्य समुलेखन भितये सचितानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाह सर्व लोकानां प्रकृति शास्त्र पारगान् तां धर्मचारिणी शंभो प्रणमाम्यं पराशिवा जय जयाजी सदाशिवा परब्रह्म अद्वैतानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नवची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जियेची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्माने नवे तुझा महिमा साकार होणे आम्हा पूर्वीसे हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आधी नमो शिवगण जे का अमर सर्वाहुन तया प्रेमे शरणमे मनोजव मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमस्ते शारदा देवीं विद्या बुद्धि प्रदायिनीं वसत्वं मम जीवाग्रे सर्व विद्या प्रदा भव पंचानन मुखोद्भूतान पंचाक्षर मनोपमान पंचसूतकट वंदे पंचाचार्या जगद्गुरु पंचाचार्य करो प्रथम नमन करो प्रथम नमन दूसरे चरण मन्मनाभि
पंचाचार्या करू प्रथम नमन, दुसरे चरण मन्मथासी, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, आचार्य सद्गुरु आम्हाला गे। प्रस्तुत प्राप्त प्रसंग, प्राप्तस्थळी भगवान परशिव परमात्म्याच्या दिव्य सानिध्यामध्ये तथा मंगलमय आशीर्वादाने चालत असलेला आपल्या गावातील परम पवित्र जामरुम हे गाव आणि या गावातील सप्ताहाचं वर्ष 38वे 39वे वर्ष, 39व्या वर्षामध्ये दिवस पहिल्या दिवसाचे कीर्तन रूपे पुष्प माझ्यासारख्या पामर अज्ञानी अल्पज्ञानी जीवाकडे भगवंताच्या कृपेनं व तुम्हा सर्वांच्या प्रेरणेनं आलेलं आहे। त्यामुळं अनंत कोटी ब्रह्मांड नायक या जगाचा माय बाप भगवान शिव परमात्म्याच्या दिव्य मंगलमय चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करतो। त्याचबरोबर या जगाची जननी भगवती माता पार्वतीच्या चरणावरती अनंत कोटी कोटी त्रिवार वंदन करून भगवान परशिव परमात्म्याच्या पंचमुखातून 5 आचार्यांची उत्पत्ती झाली ते रेणुकादी पंचाचार्य 12व्या शतकातील महान जगज्योती ज्यांनी या जगाला समतेचा संदेश दिला। एवढंच नाही तर लिंगायत धर्माचा प्रचार आणि प्रसार ज्या महात्म्यांनी केला आणि या जगाला लोकशाही काय असते हे अनुभव मंडपाच्या माध्यमातून अनुभव मंडपाची स्थापना करून लोकशाही काय असते हे दाखवलं। ते लोकशाहीचे जनक जगज्योती महात्मा बसवण्णांच्या चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करून या महाराष्ट्र देशातील ज्यावेळेस धर्म बुडाला होता त्यावेळेस धर्माचं पुन्हा असणारे स्थापना करण्यासाठी अधर्म वाढलेल्या त्या अधर्माचं खंडन करून स्वतःचा स्वधर्माचं ज्यांनी पेरणी केली ते संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली यांच्या पावन पवित्र कपिलधार येथील संजीवन समाधी समाजा साष्टांग त्रिवार वंदन करून त्याचबरोबर शिवसंत लक्ष्मण महाराज असो, महादेव प्रभू, शिवदास माऊली, लिंगेश्वर, बसवलिंग या सर्व संत परंपरेला माझा साष्टांग त्रिवार वंदन। गावाचं ग्रामदैवत महारुद्र हनुमंतराय तथा शिव पार्वती परमेश्वर भगवंताच्या चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करतो। त्याचबरोबर ज्या सद्गुरूंनी वयाचं 104 वर्ष आयुष्य या समाजाच्या कल्याणासाठी खर्च केलं ते वसुंधरा रत्न विश्व अधिकार संत राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी अहमदपूरकर यांच्या भक्तिस्थळीतील पावन पवित्र चरणावर समाधीवरती माझा त्रिवार मानाचा वंदन करतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ। शिवहार कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग नामपर प्रकरणातील आहे। नामाचं महत्व सांगणार आहे। आम्ही जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर मनुष्यानं कर्म कसं करावं, कर्माचा अबाधित सिद्धांत प्रतिपादित करत असते वेळी संत श्रेष्ठ महादेव प्रभू सांगायला लागतात की या जीवनामध्ये सगळ्यामध्ये जर सार काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाव आहे। ते नाव किती गोड आहे, कशा प्रकारे आहे, घेतल्यानंतर काय होतं, मिळालेला मनुष्य देह कसा आहे या विषयाचं प्रतिपादन करणारा 4 चरणाचा उत्कृष्ट असणारा दिडक्या पद्धतीने तुम्हा सर्वांच्या पाठांतरातील अभंग कीर्तन रूपी सेवेसाठी शिवहार। तत्पूर्वी अल्पसा परिहार या ठिकाणी असणारा ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग मला प्राप्त झाला ते आमचे बालाजी आप्पा जिंके असतील। कारण त्यांनी फोन केला आणि सांगितलं महाराज सेवा मिळेल का? मी म्हणलं द्या, आम्ही घेण्यासाठीच बसलेलो इथे, हे का नाही। आणि त्यांच्या माध्यमातून ही आलेली सेवा असो त्यामुळे त्यांच्या चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करतो। त्याचबरोबर गावातील माहेश्वर मूर्ती जंगम उपाचार्य या सर्व जंगमांच्या चरणावरती माझा त्रिवार मानाचा वंदन करतो। त्याचबरोबर आमचे आकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो। कीर्तनासाठी असणारे गायक लागतात, वादक लागतात, टाळ लागतो, मृदंग लागतो, पेटी लागते,
साऊंड सिस्टीम लागते, सगळं काही लागतं आणि श्रोते सुद्धा लागतात बरं का. नाहीतर त्या ठिकाणी असं काही म्हणतील आज पहिला दिवस आहे, ऐकायला जाता येईल उद्याच्याला. असे करीत करीत 8 दिवस निघून जातात. 9व्या दिवशी वाटतं माय सप्ताच कधी झाला की कळालंच नाही. म्हणून सर्वांनी या ठिकाणी जे बाहेरून ऐकत आहेत त्यांनी मंडपामध्ये येऊन बसावं अशी त्यांच्या चरणावरती विनंती. या ठिकाणी उपस्थित आदरणीय गायनाचार्य म्हणून लाभलेल्या आमच्या ताईसाहेब, या ठिकाणी असणार लक्ष्मीताई लिंबूरकर ताई, नाव ऐकून होतो आपण, पण भेटीचा पहिलाच कीर्तनाचा योग आलेला आहे बरं का आपल्या. त्यामुळे तुमच्या चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात. त्याचबरोबर आमच्या ज्योतिताई सुद्धा उपस्थित आहेत. ताईच्या चरणावरती अनंत कोटी कोटी नतमस्तक ठेवून प्रणिपात करतो. त्याचबरोबर अण्णा आपलं नाव नाही, पहिलंच नाही ते कसं झालं हा, हो सगळं झालं हो, दिव्याखाली अंधार असतो आहे का नाही. बरेच वेळा गाडबेट झाली, इतके कीर्तन त्यांनी कीर्तनामध्ये होते पण नाव विसरून गेलो. आदरणीय शिराळे अण्णा यांच्या चरणावरती नतमस्तक होतं. त्याचबरोबर आपलं नाव दादा बारसगावकर महाराज आहे का नाही. आणि या ठिकाणी तुम्ही सर्व भजनी मंडळ, आता सगळ्याचे नाव घेत बसत नाही, उगं नाव घेत बसलं तर सकाळचे 4 वाजायचे, मग मनसाला महाराजांना काही सांगितलंच नाही. शुहार विशेष धन्यवाद द्यावं तर त्या ठिकाणी असणार विनेकरी बाबा. बाबा टाळ घेऊन उभा टाकले होते, पण 5 किलोचा विना घेऊन मीच उभा केलं तुम्हाला, आहे का नाही. कारण संप्रदायाची जी काही तत्व आहेत, नियम आहेत ते आपल्याला पाळावे लागतात. विषय कसा झाला, लक्ष्मीताई आम्ही कीर्तनाला गेलो होतो, वास्तुशांतीचं कीर्तन होतं. आचार्य गुरुराज स्वामी महाराज आले, सगळं कीर्तन सगळं आवडलं. म्हणले महाराज पण तुमची एक गोष्ट आवडली नाही. मी म्हणलं काय, तुम्ही विना कस काय पॅन्टवाल्याला दिला. मी म्हणलं आता बाबा महाराज कोणी नव्हतं त्यावेळेस, हे का नाही. आता इथं जेव्हा कीर्तन सुरू झालं तर इकडून 4 आणि इकडून 2 म्हणजे 6च लोक होते, खाली बसलेले 2, ह्याच्यापाशी द्यायचा कोणाचा. त्याच्यामुळं म्हणले नाही, म्हणले आपली रूपरेषा आपण सांभाळली पाहिजे, म्हणून धोतरवाल्या बाबाला विना दिला. त्यामुळे तुमच्या चरणावरती पुन्हा पुन्हा एकदा साष्टांग त्रिवार वंदन करतो. आदरणीय मृदंगाचार्य, हे का नाही महाराज, वय लहान पण कीर्ती महान, हे का नाही महाराज. अशा पद्धतीचे या ठिकाणी मृदंगाचार्य. दादा तुमचं नाव गणेश महाराज पडवे हिंगोलीकर, बरं ठीक आहे असू द्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही हो का, कसं माहिती आहे का, इकडं नवीन आहे मी, बारसगावकर सुप्रसिद्ध पेटीवादक, हे का नाही. तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि विशेष धन्यवाद द्यावे ते एका माणसाचे. कुणाचे? माणसानं माणसाची केलेली माती 4 दिवसाला सावडायला तरी भेटते, पण एकदा कीर्तनात महाराजाची माती करायचं जर ठरवलं साऊंड सिस्टीम वाल्या दादाने, तर त्याच्या बापाला वेळ लागत नाही महाराजांच्या. म्हणून असणारं उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फक्त दादा महाराज म्हणतील तेव्हा आवाज वाढवत चला. तुमच्याही चरणावरती नतमस्तक. तुम्ही सर्व श्रोते सज्जन माय बाप नमस्कार नमस्कार माझा श्रोते लहान थोरा, नारी आणि नरा सर्व याती. तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबाप मंडळींच्या चरणावरती अनंत कोटी कोटी प्रणिपात करतो. त्याचबरोबर युट्यूब शिवप्रसाद गोदरे या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजची कीर्तन सेवा ही लाईव्ह होत आहे. त्यामुळं युट्यूब चॅनलचे मालक त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ. शुहार सेवेसाठी निवडलेला अभंग 4 चरणाचा आहे. तो अभंगाच्या माध्यमातून माऊली आपल्या या मनुष्य जातीला मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर करावं काय आणि काय केलं पाहिजे, सर्वात गोड असणारं काय आहे याच्या विषयाचं प्रतिपादन करत असते वेळी माऊली म्हणतात की बाबा प्रत्येक जीव जन्माला आलेला आहे. आलेल्या जन्माला आलेल्या जीवाला एका गोष्टीची अपेक्षा आहे. कुण्या गोष्टीची? सुखाची, दुःखाची, अन्नाची, निवाऱ्याची. त्या भौतिक गरज आहेत, लागणारच आहेत महाराज. पण
पाहिजे ते समाधान. बरोबर आहे का? सुख मिळालं तर पूर्ण ते टिकणार नाही, दुःख जरी आलं तरी पूर्ण वेळ ते टिकणार नाही, तो बदलतच असतो. पण समाधानी माणूस एकदा जर झाला तर अजिबात बदलण्याचं त्या ठिकाणी असणारा त्याच्यामध्ये चान्सेस उरत नाही महाराज, किंवा संधी त्यामध्ये उरतच नाही. त्याला समाधान म्हणतात. मग प्रत्येक जीवाला समाधान मिळवायचं. कोणाला दुःख पाहिजे का इथं? धावपळ कोणाला पाहिजे का? नाही महाराज. आम्हाला वाटायला लागले आम्ही कीर्तन करायला की आम्हाला समाधान मिळालं म्हणून एका दिवसामध्ये 3-3, 4-4 कीर्तन करायला लागलो तर अजिबात समाधान मिळत नाही महाराज, है का नाही? पण समाधान मिळतं कुणाला? तर त्या व्यक्तींना समाधान मिळतं ज्यांनी भगवंत आपलासा केला, ज्यांनी देव जवळचा केला, ज्यांनी संतांचे विचार डोक्यामध्ये घेतले, त्या व्यक्तींना असणारं समाधान लागतं. आणि हे समाधान मिळवण्यासाठी तुम्ही आम्ही करीत असलेला खटाटोप म्हणजे शिवनाम सप्ताह. शिवाय भगवान शिव परमात्म्याला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा झाली त्यावेळेस भगवंतांनी असणारं सृष्टी निर्माण करायला लागले. पहिल्या 3 लोकाची स्थापना केली. पहिले लोक सत्यलोक, ज्या ठिकाणी ब्रह्मदेव निवास करतात ते सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक बनवलं महाराज. त्याला स्वर्ग सुद्धा म्हणतात बरं का. त्या लोकांची स्थापना केली सत्यलोकामध्ये. देवाला समाधान झालं नाही. श्रीहरी विष्णू करता वैकुंठाची निर्मिती केली. वैकुंठ भुवन, वैकुंठ लोक तयार केलं. पण तिथं सुद्धा असं देवाला समाधान झालं नाही. भगवान शिव परमात्मा स्वतः कैलासाची स्थापना करून कैलासाला राहायला लागले. तिथं सुद्धा देवाचं समाधान झालं नाही. मग त्या ठिकाणी देवाने विचार केला आता करायचं काय? काय नाही म्हणले, एक लोक बनवायचं, त्याला मृत्यूलोक म्हणतात. आणि त्या मृत्यूलोकामध्ये गेल्यानंतर सत्यलोकात येण्यासाठी, वैकुंठ लोकामध्ये जाण्यासाठी आणि कैलासाला जाण्यासाठी त्या मनुष्याला काही कर्म करावे लागतील. आणि असा कर्म प्रधान जो युग आहे, जो लोक आहे, त्याला मृत्यूलोक म्हणतात. त्यालाच कर्मभूमी असं म्हणतात. या भूमीची निर्मिती भगवंतांनी केली. मग भूमीची निर्मिती केली. पण निर्मिती केल्यानंतर आम्हाला काय करायचंय? इथं आल्यानंतर वागायचं कसं, जगायचं कसं, राहायचं किती दिवस, आणि कोण्या दिवशी हा प्राण या पंचतत्वामध्ये विलीन करायचा, किती दिवस ठेवायचं आणि कधी न्यायचं, हे सगळं त्या ठिकाणी भगवंताच्या हातामध्ये आहे. म्हणून संत म्हणतात आम्ही बाहुल्याच्या जाती, आम्ही बाहुल्याच्या जाती, आम्ही बाहुल्याच्या जाती, आम्ही बाहुल्याच्या जाती, आम्ही बाहुल्यांच्या जाती, सूत्र दोरी तुझे हाती. कसं गणेश महाराज, कसं पुढे पुढे काय आहे का नाही महाराज? तुम्हाला कशाला आणलंय मग, है का नाही? जैसे नाच विसी देवा, तैसे नाचू सदा शिवा. प्रत्येक गोष्टीवर अधिकार आपल्या कुणाचा आहे? भगवंताचा आहे. पण आम्ही काय म्हणतो महाराज, हे बांधलेलं घर माझं आहे,
ही जमीन जी दिसायला लागली ते सगळं काही माझं आहे. पण या गोष्टीचा विचार करून बघा बरं कधी तर, जी जमीन तुमची आहे, जे घर तुमचं बांधलेलं आहे, त्याला ग्रामपंचायतचा टॅक्स आहे का नाही? जे नळ तुमचं आहे, पण नळाला नळपट्टी, मग तुमचं काय आहे? काहीच नाही महाराज. मग हे कळण्यासाठी एका व्यक्तींना यावं लागलं. त्या लोकांना संत म्हणतात, कारण त्यांनी हे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार 6 विकाराचा अंत केला आणि ते त्या पदाला प्राप्त झाले. त्यांना संत म्हणतात. आणि संत आम्हाला सांगायला लागले, बाबा हे प्रत्येक गोष्ट माझी आहे, माझी आहे म्हणताय ना, पण तुझं काहीच नाही या ठिकाणी. काय आपण खाली हाताने चालू, रिकाम्या हाताने आणि रिकाम्या हाताने जाणार आहे. कवी सुंदर वर्णन करतात. काय म्हणतात? तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है रे खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है रे खाली हाथ जाएगा. कुणी काही नेले का जातानी? कुणीच काही नाही ना. आता तुम्ही म्हणाला महाराज आजचा दिवस पहिला इतक्या अवघडात कशाला टाकायला हवं, हे का नाही? बरोबर आहे का नाही? मग माणसानं कर्म कोणते केले पाहिजेत? कारण जो प्रपंच दिसायला लागतो तो प्रपंच आम्हाला त्या ठिकाणी आम्ही अडकलोय, प्रपंचामध्ये पडलोय. पण पडलेला प्रपंच सुद्धा आम्ही जी बायको सुख देईल म्हणून केली महाराज, 2-4 वर्ष लोटल्यानंतर तीच वाकडं तिकडं बोलायला लागली, दुःखच दुःख झालं, हे का नाही? आजकालची अवस्था फार मोठी झालेली आहे. महाराज एक जण महाराज कीर्तनाला गेल्यानंतर एक जण आला, पायावर पडला. महाराज म्हणला धडधडा रडायला लागला, पायावर पडून रडायला लागले महाराज. लक्ष्मीताई पायावर पडून रडायला. आता मला काय वाटलं महाराज काही भूक लागली असेल, काही पैशाची कमी असेल, काही अडचण असेल म्हणून रडत असेल. महाराज म्हणला पाय सोड. मी म्हणलं पाय सोड. महाराज म्हणला पाय काय सोडित नाही म्हणला तुम्ही. मी म्हणलं का सोडित नाहीस आकाश महाराज, का सोडित नाहीस म्हणून विचारल्यानंतर ते काय म्हणायला लागला महाराज माहितीये का? म्हणला तुम्ही 12 गावं बोंबलत फिरता, एक पोरगी बघा म्हणला महाराज माझ्यासाठी. नकटी असो, काळी असो, कशी असो म्हणला, पण पोरगी असो म्हणला महाराज, फक्त बघा. आता मी म्हणलं बाबा हे अशी अवस्था निर्माण होत्या म्हणून मी माझं आधी लवकर सारून घेतलंय. आता ते तुला बघ बा म्हणलं. आणि तू उद्या कोणा भानगडीत पडा महाराज. चांगलं झालं तर महाराजांनी आम्ही केलं ना, काय वाईट झालं तर महाराजांनी केलं, त्याच्यासाठी मी भानगडीत पडत नाही. ही अवस्था निर्माण झालेली आहे. का तर याच्या पाठीमाग माणसाने विचार सोडला, विवेक सोडलाय, अधर्माने वागायला लागलो. आणि त्या काळामध्ये सुद्धा 16व्या शतकामध्ये मन्मथ माऊलीच्या जन्माला येण्याच्या अगोदर लोक असणार परधर्मामध्ये रत झाले होते, स्वधर्माचा त्याग करायला लागले होते. त्यावेळेस 16व्या शतकात मन्मथ माऊलींचा अवतार झाला आणि त्यांनी हाक दिली. काय म्हणतात? निजू नका निजू नका निजू नका जागा जागा, निजू नका निजू नका निजू नका जागा निजू नका जागा जागा, आपल्या धर्माने वागा, निजू नका जागा जागा, उद्या निजू नका निजू नका निजू नका. मन्मथ माऊलीने हाक दिली आणि सांगितलं निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा.
स्वतःचं धर्म आचरण विसरू नका, स्वतःच्या धर्माने वागा, ही हाक दिली. आणि हाक दिल्यानंतर मन्मथ माऊलीच्या सानिध्यामध्ये अनेक प्रकारचे संत महात्मे येऊ लागले, अनेक प्रकारचे लोक येऊ लागले. आणि त्यामध्येच शिवदास माऊली मन्मथ माऊलीच्या सानिध्यात आले आणि विचारलं, मन्मथ माऊली काय करू, या संसारामध्ये मी खूप त्रस्त झालोय, आता देवा मला काही सुचत नाही, काय करावं कळत नाही. पुरे पुरे हा संसार मन कंटाळले फार. देवा या संसारामध्ये अजिबात सुख नाही महाराज, अजिबात सुख नाही, मी कंटाळून गेलोय, मी काय करू. त्यावेळेस विचारल्यानंतर मन्मथ माऊली म्हणायला लागले, हे बघ शिवदासा, लग्न झाले, करायला नाही पाहिजे होतं पण केलंय, केल्यानंतर बायको सांभाळणं काय आहे तुझं कर्तव्य आहे का नाही. तीन प्रकारचे कार्य सांगितले शास्त्रामध्ये, एक प्रेमात्मक, दुसरं कर्तव्यात्मक आणि तिसरं धर्मात्मक आहे का नाही महाराज. तीन प्रकारचे कार्य वर्णन करीत असतेवेळी त्या ठिकाणी मन्मथ माऊली म्हणाली, शिवदास लग्न झाले पण बायको सोबत संसार करावा लागतो, संसार सोडता येत नाही. आणि संसार सोडला तर त्या ठिकाणी असणार त्याच्यामध्ये वाईट होतं. त्याच्यासाठी एक काम कर, काय कर. मन्मथ माऊली सांगायला लागले, काय कर. सुखे असा ग्रस्ताश्रमी लक्ष लावा शंकर नामी. आहे का नाही महाराज, शंकराच्या नावामध्ये लक्ष लाव आणि भगवंताचं नाव घे. त्यामुळं काय होईल तर त्या ठिकाणी असणार संसार सुखाचा होईल. संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा, संसार धंदा सर्व करा. सर्व बसलेल्या मंडळींनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं. हॅलो हॅलो. ओ झोपले की काय, ओ माय टाळ्या वाजवा म्हणून सांगितलंय. आधीच ह्याच्यामध्ये इथं 5-50 आहे का नाही, घरी असल्यावर राहू नका, कीर्तनाला आला टाळी फिडी वाजीत जा, बरं राहते. काय लाडक्या बहिणीचे पैसे बंद होईनात काही नाही, काय 60 वर्षाच्या याला काय तुमचं तिकीट फुकटचं बंद होणार नाही, काही नाही, सगळं चालू राहणार आहे. म्हणून टाळ्या वाजू जा की, फुकट दिल्यानंतर आहे का नाही, फुकटच्या एक टाळ्या का टाळ्या वाजल्यावर टॅक्स साहेबा मोदी साहेबांना लावलाय का तुमच्या इकडं, आहे का नाही ना. टाळ्या वाजवीत जा, कारण हे लोक आहेत ते गुन्हेवान लोक आहेत, लांबून आले, 4 पैसे गेले असतील पण चांगले माणसं आहेत बरं का. बालाजी अण्णा विषय काय झाला, एका ठिकाणी कीर्तनाला गेलतो, गेल्यानंतर आधीच कीर्तनाला माणसं येत नाही, तिथं आम्हाला नंतर तिथे गेल्यावर कळालं. माणसं होते महाराज, 2 गायक, 1 मृदंगाचार्य, 4था महाराज उभा होता आणि 1 विनेकरी, 5 माणसं उभी होते आणि खाली बसलेली 4 होते, 5 आणि 4 9 माणसं. पण बसलेले कीर्तनाला उभा टाकलेले गायक मंडळी कशी होती माहितीये का, कानाची बल्पशाट झालेली, अजिबात ऐकू येत नाही. असले लोक उभा गेले गायक म्हणून. आता पर्याय काय, पाकिट आहे ना, अडकलं पाकिट,
त्याच्यासाठी करावं लागतं महाराज. गेलं त्या ठिकाणी असं बोलायला लागलं. महाराजांनी अभंग घेतला. ओ मारंग आमुची माय आम्हा सुखावणे काय. एखाद्यानं ऐकू आलं ओ मारंग आमची माय म्हणलेलं, ते लगेच म्हणला ओ मारंग आमची माय. बाजूच्याला विचारलंय दुसरं काय, ते म्हणला तू ही चुलती मै माय. आता काय महाराजांना फाशी घ्यावं महाराज, असले लोक आहेत म्हणून 4 पैसे आगाव गेले असतील बरं का. 2-4 माणसं लावली तुम्ही, उत्कृष्ट गुणी आहेत म्हणून यांच्यासाठी टाळ्या वाजवीचा, एवढं बाकीच काही नाही. शिवार माऊली म्हणायला लागले संसार धंदा सर्व कळा ज्ञानी निज ध्यास धरा. माणसाने संसारात पडल्यानंतर संसार केलाच पाहिजे, धंदा केलाच पाहिजे, पण भगवंताचा नामस्मरणाचा ध्यास माणसाच्या जीवाला लागला पाहिजे. का भगवंताच्या नावाचा ध्यास लागला पाहिजे याचं कारण अमृतापेक्षाही गोड भगवंताचं नाव आहे. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे घेई घेई वाचे माय माझे. भगवंताचं नाव हे सुद्धा म्हणजे अमृत, अमृतापेक्षाही गोड आहे. आणि ते नाव जर घेतलं तर त्या ठिकाणी या मनुष्य जीवाचा उद्धार होतो. का आम्ही ज्या संसारामध्ये अडकलोय, अडकल्यानंतर महाराज बुडून गेलो, त्यामध्ये बुडून गेलो, आम्हाला काही कळत नाही, आम्हाला सतत दुःख व्हायला लागला. आणि या दुःखामध्ये असणारं आम्ही बुडून गेलो आणि बुडाल्यानंतर भगवंताचा आम्हाला विसर पडला. ज्या कुळामध्ये ज्या लिंगायत परंपरेचा धर्म असणारा वीरशैव धर्मामध्ये आम्ही जन्माला आल्यानंतर आम्ही काय कर्म करावं, कसं जगावं, कसं वागावं हे विसरून जाऊन आम्ही या संसारामध्ये बुडून गेलो. आणि बुडाल्यानंतर त्या ठिकाणी असणारं आम्हाला तरायचंय, जायचंय पलीकडे, पण जाण्यासाठी काहीतरी साधन लागणार आहे. कारण गोदावरी नदीच भरली आणि भरल्यानंतर पूल जर काढून टाकला तर तुम्हाला कशाने जावं लागेल? बोटीचा उपयोग करावा लागेल, एखाद्या जहाजाचा उपयोग करावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला नांदेड
सापडणार आहे. नाही तर सापडेल का? नाही. त्याच पद्धतीमध्ये आम्ही जन्माला आलेल्या जीवानं या ठिकाणी प्रारब्धाचं गाठोडं घेऊन जन्माला आलोय. आणि जन्माला आल्यानंतर आम्ही अपेक्षा करतोय सुखाची, भगवंत प्राप्तीची, देव मिळवण्याची, पण साधना मात्र चुकून जातोय. मग ती साधना संत शिरोमणी मन्मथ माऊली सुद्धा एका ठिकाणी सांगतात. काय म्हणतात? भगवंताचं नाव या संसार रूपी सागर तरण्यासाठी नौका आहे. मन्मथ शिवलिंग हरे नाम नौका, 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 शिवलिंग मन्मथ शिवलिंग म्हणे नाम नौका, बैसुनिया हाका पैल पार. तुम्हाला जीवनामध्ये आल्यानंतर मोक्ष मिळवायचं, भगवंत प्राप्ती करायची आहे, तर त्याच्यासाठी सांगितलं भगवंताचं नाव सांगितलं महत्वाचं. देवाचं नाव कसं महत्वाचं आहे? एक छोटासा संसारिक दृष्टांत पहा. लग्न झाल्यानंतर स्त्रीच्या पाठीमाग वडिलांचं नाव पुसून कोणाचं नाव लावलं जातं? पतीचं. का? कारण ही त्याची अर्ध अंगिनी आहे. बरोबर आहे का नाही? मला ही त्याची अर्धांगिनी म्हणजे पतिव्रता, ही त्याची बायको किंवा मालकीन आहे. मालकीन म्हणजे देवाचं नवऱ्याचं नाव लावल्याबरोबर त्याची मालकीन झालीच माहित हो. तर या सुखाचा सागर असणारा, सुखाचा मालक असणारा भगवान शिव परमात्म्याचा नाव जर आपण आपल्या पाठीमाग किंवा आपल्या मुखामध्ये जर ठेवलं, तर त्याची जी संपत्ती आहे ती सुखाची तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्ष्मण माऊली म्हणतात, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर रे देवा, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर रे देवा, सुख देईल शंकर, सुख देईल शंकर देवा, सुख देईल शंकर.
सुख देईल शंकर करा पूजन लवकर. लवकर का करायचं तर याचं कारण सांगितलं. नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा. लक्ष्मण माऊली सुद्धा तेच सांगतात. लक्ष्मण म्हणे घे नाम पावसील तू सुखधाम. सुख देणारा तू आहे त्यांच्या जवळ सुख मिळतं. मग ते नाव सांगितलं भगवंताचं म्हणून म्हणतात सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे घेई घेई वाचे माय माझे. देवाचं नाव अमृतापेक्षाही गोड याच्यासाठी आहे. शिवदास म्हणे आसार संसार शिवनाम सार तया माझे. सगळ्यामध्ये सार असणारं भगवंताचं नाव म्हणून म्हणत माऊली सुद्धा तेच म्हणतात. नामसार तरते पार भव सिंधू. नाम गोड तुटे ओढ विषयाची. आणि या सर्वांसाठी सांगितलं तरी नाव हे देवाचं नाव अमृतापेक्षा हे गोड आहे. म्हणून तुम्हा आम्हाला सर्वांना म्हणायला लागले घेई घेई वाचे माय माझे. मग माणसानेच नाव घ्यावं का हे का नाही. आता कुणी म्हणतात महाराज नाव घेण्याचा अधिकार कुणा कुणाला आहे. तर फक्त 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नरदेह. हे अवचित जे मिळालंय अलभ्य लाभ झालाय त्याला नरदेह म्हणावं. अलभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभला तो कैसा गमाविता. मग याच जन्मामध्ये जर सार्थक करता आलं नाही भगवंताचं नाव घेता आलं नाही तर 184चा फेरा कधी चुकवता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी असणार अमृतापेक्षाही असणार गोड भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं काय होतं अभंगाच्या दुसऱ्या नरतनो हे ते
नरतनु हेचे मुक्तीचे माहेर किती वारंवार प्रार्थू आता. संतश्रेष्ठ महादेव प्रभू सांगायला लागलेत बाबा, नरतनु म्हणजे मनुष्याचा देह मुक्तीचं माहेर आहे. किती वेळा तरी सांगू तुला, पण आम्हाला मुक्ती काय हे कळालंच नाही महाराज. शास्त्रामध्ये मुक्तीचे 4 प्रकार सांगितले आहेत. एक सगुण, एक स्वरूपता, एक समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता. समीपता, सलोकता, सायुज्यता आणि स्वरूपता ही मुक्तीची किती झाले प्रकार? 4. मग ही मुक्ती मिळवण्यासाठी आम्हाला या नरदेहामध्ये यावं लागतं, भगवंताचं भजन करावं लागतं. आता महिला मंडळ माहित असते, या महाराजाला तर काही येतंय का नाही, घंटा झाला एकच सांगाले, आमचं काय नवरा बायकोचं कधी सांगच ना गेले, हे का नाही महाराज? या महाराजाला हसवाय फिसवाय येतंय का नाही, हे का नाही महाराज? मुक्तीचे माहेर, मुक्तीचे माहेर म्हणून एका ठिकाणी अभंगामध्ये घेतलं महाराज. नरतनु हेची मुक्तीचे माहेर. एक जण बाई उठली म्हणायला लागली, महाराज म्हणली मुक्तीचं माहेर नांदेड आहे म्हणली, नरतनु नाहीच म्हणली. अशी अवस्था आहे आमची, हे का नाही? नरतनु म्हणजे नर देह, हे मुक्तीचं माहेर सांगितलं. प्राण्याच्या जन्मामध्ये गेल्यानंतर मुक्ती मिळत नाही. मुक्ती जर मिळवायची असेल तर मनुष्य देहाला यावं लागतं. पण आम्ही अडकलो महाराज या मुक्ती मिळवण्याच्या नादातच नाही. आम्ही कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच, नाही पुढे म्हणूच नका महाराज, आपण त्याच्यामध्ये नाहीतच कशाला म्हणायचं, हे का नाही महाराज? पुढे म्हणून उपयोग काय? आम्हाला कांता, बायको, पुत्र, मुलं आणि वित्त म्हणजे पैसा, एवढ्यालाच आम्ही विश्व समजायला लागलो, जग समजायला लागलो आणि इतक्यामध्येच अडकून गेलो महाराज. दोघं नवरा बायको होते, घरामध्ये भांडणे लागली आणि अचानक आम्ही स्वामी महाराज कुठेही जाण्याचा योग आला आणि गेलो. गेल्यानंतर असणार म्हणलं, मी म्हणलं काय झालं, म्हणलं काय नाही म्हणलं महाराज, आज 15 दिवस झालं म्हणला बायको सतत असं माझ्या संग भांडणं करते. मी म्हणलं का? तर म्हणला काय सांगू म्हणला महाराज, कुठेतरी गेलतो म्हणला काश्मीरला, 6 महिने राहण्याचा योग आला, डोक्याची केस उडून गेली. आणि आता बायको म्हणाली मला टकल्या संग कसं नांदू. मी म्हणलं आवड आहे ना आता घरी, काय नाही म्हणलं नांदेडला जा, हेअर ट्रान्सफर करतात म्हणलं, आणि तिथं गेल्यानंतर तुझ्या टकल्याला सुद्धा केस येतात. तर मग आता ऐकलं ना महाराजाचं, महाराज सांगतो म्हणलं खोटं कशाला सांगेन. गेला महाराज, गेला आणि इकडं तिकडं बघितलं, डॉक्टरकडे गेला, डॉक्टर सापडले. डॉक्टर म्हणले हे बघ 4 लाख रुपये खर्च येते म्हणले, तुझे सगळे केस येतात म्हणले डोक्याला. बरं थांबा म्हणला, बायकोला विचारून येतो म्हणला. कारण बायकोला विचारावं लागतं बरं का, लग्न केल्यानंतर. आकाश महाराज विचारावं लागतं लग्न केल्यावर, करण्याच्या आधी तसं लय मोकळं असतं बरं का. आणि वाटलं तर पडू नका ह्या भानगडीत, लय आवड आहे हो, आहे का नाही? आपण केलंय, आता काय अनुभव सांगायसाठी केलेलं आहे. शिवार महाराज गेला आणि घरी गेल्यानंतर आता बायकोला सांगितलं, हे बघ म्हणला तुला माझ्या संग नांदायचा कटाळा यायला की नाही म्हणला, काय कर म्हणला, 4 लाख रुपये लागालेत म्हणला, 2 लाख रुपये माहेरून आण, 2 लाख रुपये माझ्या जवळ हेअर ट्रान्सफर करून घेतो, केस बसून घेतो. बायको म्हणली बरं, म्हणली बरं ठीक आहे म्हणली, जाऊ द्या म्हणली, तुम्हाला एक आयडिया सांगते म्हणली. आता त्याला वाटलं काय सांगते की, काही नाही म्हणली, एक काम करा तुम्ही, उग माझ्या माहेरून काय 2 लाख नाही का, माझ्या माहेरचे माणसं देणार म्हणली, उग काय करा म्हणली, तुमच्या जवळचे 2 लाख आहेत की नाही, 2 लाख रुपयाचा पोळीहार करा म्हणली, मी टकल्यासोबत सुद्धा नांदत. हे असला संसार आहे महाराज. शिवार मुक्ती मिळेल का, याच्यानं मुक्ती मिळेल का, मिळतच नाही. मग म्हणून तर माऊली म्हणतात कांता पुत्र वित्त दिसाय चांगलंय हो सगळं, ज्या पोरासाठी कमवलं ते पोरग उद्या म्हणते ह्या बापाला काही कळत नाही. खरंय का खोटंय? ज्या पोरासाठी ज्या मुलाबाळासाठी कमवलं ते म्हणतात त्या ठिकाणी माझ्या बापाला काहीच कळत नाही. ज्या बायकोसाठी आम्ही भनभन काही थेंडा लाव का नाही मारत, आहे का नाही, पाकिट जोपर्यंत घरला जातात तोपर्यंत बायको आम्हाला चांगलं म्हणतो, आहे का नाही. नंतर पाकिट बंद झाल्यानंतर का चांगलं म्हणते, तर कारण पाकिटातले काड्या भेटतात ना, आहे का नाही. नंतर काय भेटणार आहे, एकदा 6 महिने झाल्यानंतर कटाळून जातात महाराज आमच्या सुद्धा बायका आम्हाला. आता तुम्ही म्हणाला महाराज तुमचं एवढं वाईट आहे का, इतकं आमचं आणखी इचकलेलं नाही, हे तुमचं आहे माझ्यावर घेऊन सांगतोय. शिवार
₹1,00,000 पगार होता. पगार येत होता तोपर्यंत बायको महाराज असणार. उठल्या उठल्या चहाचा कप हातात सगळं काय, पण ते रिटायर झाला. रिटायर झाल्यानंतर संध्याकाळचे 12 जरी दुपारचे 12 जरी वाजले तर त्याच्याजवळ चहा येत नव्हता. मी म्हणलं गुरुजी आता कसं व्हायले? काय नाही म्हणला महाराज, पगार येते तोपर्यंत बायको चांगलं म्हणते. मला किती जीव लावा म्हणला, बायको सुद्धा आपली नसते. मी म्हणलं कसं काय हो? कारण तुम्ही सांगतात की म्हणलं लग्न करा, सगळं करा, संसार करा. नाही म्हणला महाराज, ही सगळी मोहमाया आहे. मग नंतर मी म्हणलं आता काय करायचं? काय नाही म्हणला, सप्ताह जिथं असेल तिथं घेऊन चला. मी म्हणलं कशाला? हे का नाही महाराज, असली अवस्था या संसारामध्ये आहे. त्याच्यामुळं माणसानं जन्माला आल्यानंतर संसार धंदा तर करा म्हणून पण सांगतात, पण करत असते वेळी भगवंताचा ध्यास लागावा. त्यामुळं काय होतं, नरतनु हेची मुक्तीचे माहेर, किती वारंवार प्रार्थू आता. म्हणून सर्वांनी प्रेमाने एकदा भगवंताचं भजन करायचं. शंकर त्यानं म्हणली या तुम्हाला म्हणा, हा तिथंच म्हणा, तिथं त्या माईकला. स्वामी महाराज की, राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. सद्गुरू रत्नलिंगेश्वर शिवाचार्य महाराज की जय. सुरेहुनी गोड नाम हे शिवाचे, घे घे वाचे माय माझे. नरतनो हेचे मुक्तीचे माहेर, किती वारंवार प्रार्थू आता. अभंगाचे पूर्वार्ध संपला. पूर्वार्धामध्ये 2 चरणाचं प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला. मुक्तीचं माहेर म्हणजे नरतनु सांगितलं महाराज. हा नरतनु कसा मिळाला? 184 शोधिता शोधिता महालाभ हाता लाभला से. 84च्या योनीमध्ये फिरत होतो आम्ही, गर्भवासाचं दुःख भोगत होतो. त्यावेळेस या जीवानं विनंती केली, देवा आता नको गर्भवास, फार झालो कासा विस. या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकल्यानंतर दुःख व्हायला लागलं. ते गर्भामध्ये राहण्याचं दुःख सहन होत नव्हतं महाराज. देवाला विनंती केली, देवा या फेऱ्यातून मुक्त कर. कोण्या फेऱ्यातून? पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनने जठरे शयनम. पुन्हा जन्मावं, पुन्हा मरावं लागतं, याच्यातून आम्हाला मुक्त कर. त्यावेळी देवाने विचारलं, मग काय करतोस मुक्त केल्यानंतर? हे का नाही? त्यावेळेस सांगितलं, मी सतत भगवंता तुझं नाव घेईल. हे का नाही? देवाला प्रार्थना केली आणि केल्यानंतर देव म्हणला, ठीक आहे बा म्हणला, घालतो या जन्माला. कर्म बघितलं चित्रगुप्तानं माग. मनुष्य जन्माला येण्याचे कारण काय विचारले? जन्मा येण्याचे कारणे अनेक, पाप पुण्य समानची देख. त्या वाचून नरदेहा सुख, मिळेची नाही जानबा. संत शिरोमणी मनमत माऊली परमरस्यामध्ये सांगतात, जन्म आणि मृत्यूचं रहस्य काय आहे. म्हणून शिवनाम सप्त्यामध्ये परमरस्याचं पारायण होतं. 6 शास्त्र, 18 पुराण आणि 4 वेदाचं ज्ञान ज्याच्या मधून मिळतं त्याला शिवपाठ म्हणतात. म्हणून शिवपाठ आम्हाला दररोज घेतला जातो. 7 दिवस शिवपाठ घेतो आम्ही. त्याच्यानंतर विना उभा का केला जातो? तर या मानवी देहाला, या विण्याला पंचप्राण नावाचे जे प्राण आहेत तेच विण्याला 5 तार आहेत. आणि हा विणा देव माणसाला कळावा
म्हणून तो भगवंताच्या नावाचं नामस्मरण करीत ते विना उभा टाकत असतो. 5 प्राण कोणते? प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे पंचप्राण आहे. पंचीकरण नावाचा ग्रंथ पाहून जर तुम्हाला कळून जाईल. 5 विषय आहेत. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत. अंतःकरणाचे 4 चतुष्टीमध्ये अंतःकरणाचे 4 विषय आहेत. मग हे पाहिल्यानंतर या सर्वांच्या बाहेर पडल्यानंतर त्यांनी गाठलं ओंकाराचं मूळ म्हणजे भगवंताचं नाव. आणि ते नाव घेतल्यानंतर नरतनु हेची मुक्तीचे माहेर, हे मुक्तीचं माहेर आम्हाला कळालं. म्हणून त्या ठिकाणी असारं आमचा हा अलभ्य मिळालेला लाभ म्हणजे भगवंताच्या नामस्मरणासाठी मिळालेला देह, मानवाचा देह आम्ही त्या ठिकाणी असारा ओळखला. जन्माची महालाभ, मानवाचा जन्माची महालाभ, मानवाचा जन्माची महालाभ, मानवाचा जन्माची महालाभ. मानवाचा जन्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला. माय आपल्याला मिळालेला मानवाचा देह महालाभ झालाय. पण आम्ही सासू सुनेच्या भांडणामध्येच घातला. म्हणून त्या ठिकाणी देवाचा नाव कळालं नाही. आता इथले भांडण करीत असतील सासू संग, सुना हुशार असतील, सुना सुद्धा तशाच हुशार असतील, सासा पण तशाच हुशार असतील. मला घरामध्ये अण्णा संसारामध्ये या प्रपंचामध्ये पूर्ण घर कुटुंब एकत्र असावं. पण एकामध्ये काय डोक्यामध्ये अवदसा सुचतील काय कळत नाही महाराज, है का नाही. माणसाच्या संसाराचं वाटोळ करून टाकते ती अवदसा. म्हणजे त्या ठिकाणी फक्त तिला म्हणतात तर ती काय आहे फक्त एवढंच की शब्दामुळे इतकं घर फुटायला लागलेत महाराज. कारण आजकाल व्हायला लागले काय महत्वाचं काय आहे चाललोय कोणीकडे. कारण ज्या घरामध्ये जन्माला आलोय त्या घरामध्ये असणार त्या घराचे विचार आम्ही विसरायला लागलो, तिथलं आचरण विसरायला लागलो. नवरा बायकोचं जर भांडण झालं तर भांडण फक्त दोघांमध्ये मिटून घेत जावं. पण आता भांडण नवरा बायकोत मिटत नाही. बायको नवऱ्याचं भांडण होऊ द्या, लगेच माईला फोन बायकोचा, आई भांडण झालेत काय करू. ती म्हणते 4 रोज जीवन जाय मग बघू, मिटलं तर ठीक आहे नाही तर पसारा बांधून आणत. अशी अवस्था माय. म्हणून संसार तुटायला लागलेली आहे. सासू जर बायकोचं जर भांडण झालं महाराज, अहो नवऱ्याला लई अवघड आहे. बायकोन बोलायला जावं तर आईला राग, ऐकून बोलायला जावं बायकोला राग महाराज. काय कोणाकडून बोलावं कळतच नाही. आणि एखादी वेळेस जरी आईची चूक असली ना आईला म्हणलं आई तू आता असं नको वागायला पाहिजे, लगेच आम्ही जाणार ती सासू शेजारच्या हौसा काकू जवळ. तिला आधीच हौस लोकांच्या घरात भांडणं ऐकायची. हौसा काकू इतकी नाही पण आमच्या इकडली. आमचा पप्या बायकोचा बैल झाला है का नाही. मग ते म्हणते असं झाल्याबरोबर त्या ठिकाणी असणार महाराज घरामध्ये त्या ठिकाणी भांडणं लागतात. मग कंटाळून त्या ठिकाणी असणार बायकोचं आणि आईचं जमत नाही. त्या बिचाराला म्हणावं लागतं हा आता बाजूलाच, मग काय करणार. ही अवस्था जर कशामुळे येते असेल तर ही तुमच्यामुळे येत आहे. याच्यासाठी विचार करा. घर टिकलं पाहिजे नाही. अहो लई जणांची अवस्था वाईट आहे. कारण एखादी वेळ बायको जर माहेरी जर गेली तर खाण्यासाठी भीक मागत फिरावं लागतं, हॉटेलांना खावं लागतंय. माई सुद्धा भाकर देत नाही. का हे माईला नीट बोलत नाही. त्याच्यासाठी माईला नीट बोलावं, घरातली आई नीट सांभाळावी. आई आणि वडील हे भगवंताचं स्वरूप सांगितलं. त्यांची सेवा जरी केली तरी त्या ठिकाणी मिळालेला अलभ्य हा लाभ सार्थकी लागला म्हणून समजायचा महाराज. म्हणून आईवडिलांची सेवा महत्वाची आहे. लेकरांना संस्कार करणं महत्वाचं आहे. कारण ते संस्कार केले तर धर्म टिकणार आहे.
संत कळायला लागतील, देव कळायला लागतील, नाही तर काय कळणार आहे महाराज. एका ठिकाणी शिवसंत लक्ष्मण महाराज म्हणायला लागतात, इको द्या थोडा आणि बेस वाढवा. पिंगळा गजबजला महाद्वारी तो ऐका, पिंगळा गजबजला, पिंगळा गजबजला महाद्वारी तो ऐका, पिंगळा गजबजला. शिष्यवतील गुरुला अनाचार थोर झाला. पिंगळा 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 गजबजला महाद्वारी तो ऐका, पिंगळा गजबजला. धन्यवाद सर्वांसाठी बसलेले टाळ्या तरी वाजवा. गुडघे धरू धरू बसायला. अहो नरडे खोरडे खोरडे मेले ना सगळेजण. अपेक्षा काय आम्हाला का 5-50 रुपये मागवलो का माहिती आणि दिल्यावर नाही म्हणणार नाही बरं का. एका ठिकाणी असं झालं. मी म्हणलं महाराज माणूस आहे काय घडल ते दक्षिणा द्या. एक बाई म्हणली महाराज म्हणली ह्या लोकांना सांगितलंच नाही म्हणली तुम्ही महाराज आहे तर पैसे घेता. मी म्हणलं माय घेतो म्हणलं काय अडचण नाही द्या. म्हणली महाराज म्हणली काय देऊ काहीच नाही जवळ. मी म्हणलं मा मनीले चमकायले चमचम चमकायले 2 मनी दे. माय म्हणली महाराज तो बसा म्हणली लेकीला नंतर द्यावं लागतात म्हणजे गेल्यावर. माईनं पण महाराज काळे मनी काढले 2 आणि दिले बरं का. बिचारी असणारी देणारी होती. आता दिले आणि दिल्यानंतर काय करा घेऊन गेलो ना. आता काय करा वरली नेलेली काळी म्हणे बायकोच्या पोती तोली कुठं ना कुठं कामाला हे करायला. असा विषय आहे महाराज. याच्यासाठी असणार मी मागायला लागलोय का काही काहीच नाही. मग तुम्ही टाळ्या तरी वाजवा की नाही वाजवीत नाहीत ना हे का नाही. अशी अवस्था आहे. म्हणून त्या ठिकाणी माणसाच्या देहाला आल्यानंतर इथंच मुक्ती मिळवता येते
आणि भगवंत आपलासा करून घेता येतो माय. मिळालेला देह म्हणजे बर्फाचा तुकडा आहे. महादेव
महादेव म्हणे जे बी जलगारम विरालिया नीर जैसे तैसे नरतनो हेची मुक्तीचे माहेर किती वारंवार प्रार्थू आता. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये माऊली तुम्ही आम्हाला सांगायला लागली, बाबा माणसाचा देह म्हणजे बर्फाचा तुकडा आहे. किती दिवस इथं आहात माहित नाही, कधी जावं लागेल काही सांगता येत नाही. जसा बर्फाचा तुकडा उन्हामध्ये ठेवल्यानंतर वितळून जातं, त्याचं पाणी होतं, तसं या माणसाच्या देहामध्ये आहे. जन्माला जिथून आलाय, ज्या मातीमध्ये वाढला त्याच मातीमध्ये एक दिवस मातीमध्ये जाणार आहे. विचार करा, भगवंताचं भजन करा, भगवंताचं पूजन करा. ज्या कुळामध्ये जन्माला आला त्या कुळाच्या आचरणानं वागा, धर्मानं वागा, समाजाचा संप्रदायाचा आणि संप्रदायातील लोकांचा आदर सन्मान मान सन्मान करा. घरामधले आई वडील महादेव पार्वती सारखे आहेत. शंकर नामे अमुचा पिता, गिरजा नामे अमुची माता. आईचं नाव गिरजा म्हणजे भगवती पार्वती तुमच्या घरामध्ये. वडील म्हणजे शंकराचं स्वरूप आहे, त्यांची सेवा करा. लेकरं, आपले लेकरं बाळ जे आहे ते भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे, समाजाचं भविष्य आहे, तुमचं भविष्य आहे. त्याच्यासाठी त्यांना चांगले संस्कार करा. एखाद्या वेळेस महाराजाचं कीर्तन पटलं नसेल तर पुढच्या वर्षी बोलवू नका, पण घरामधले लेकराला संस्कार दिल्याशिवाय राहू नका. तुमच्या पाया पडून विनंती करतो, कारण फार महत्वाचं आहे. अहो, माझ्या बरोबरची पोरं व्यसन करायला लागलेत. तंबाखू खाय, पुड्या खाय, बिड्या वड, दारू पिऊन कुठे नालीत पड. ही अवस्था माझ्या वयाची मुलं करायला लागलेली आहेत. आणि आमच्यासारखे चार जर गावातून जर कीर्तनाला निघाले, कुठं गावात निघाले, महाराज आपलं काय वय आहे काय, मसनात गेल्यावर करायचं का नाही, ही अवस्था आहे. एखादी वेळेस घरामध्ये त्या ठिकाणी असावं, खायला कमी असावं, पण संस्काराला कमी पडू नका. माय फार संस्कार महत्वाचे आहेत. अहो, शिका शिका, थोडस शिका. 1500 वर्षापूर्वी आलेला मुस्लिम धर्मातली स्त्री ज्या वेळेस घराच्या बाहेर पडते त्यावेळेस असणार अंगावर भुरका घातल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. आणि आमच्या निघाल्या नाचत तोंडवरी करून रागील महाराज. बोलणं कडू लागल, औषध कडू आहे पण उपचार गोड आहे महाराज, त्याचा फायदा चांगलाच होणार आहे. स्त्रीने नटावं, एवढं सुंदर दिसावं, फक्त पतीपुरतं मर्यादित असावं, शास्त्र सांगतं. पण घरी नवऱ्याच्या देखता पोतं अडकून राहायचं आणि चांगलं नटून ठतून बाहेर जायचं. म्हणून हे अत्याचार वाढायला लागलेत का नाही, याचं कारण हे आहे, तुम्ही तुमचा धर्माचं आचरण सोडलंय. महाराज, तुम्ही म्हणाल आम्ही इतक्याच आले का, पाप केलं काय, आम्हाला सगळे बोलायला लागले. मी तुम्हाला बोलत नाही, फक्त तुम्ही तुमच्या लेकरांना
मुलांना चांगले संस्कार द्यावा याच्यासाठी बोलतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराज घडवणारी माता ही राजमाता जिजाऊ आई साहेब होत्या. त्या आईने आपला मुलगा घडवला. एका वेळी शोभा एका सभेमध्ये बसला असता त्यावेळी नृत्य चाललं होतं स्त्रियांचं. आईने बोलून घेतलं, शोभा इकडे ये. शोभा आला. महाराज लहान होता. थाड कुण्या कानाखाली हाणली आणि सांगितलं, शोभा खबरदार, जर स्त्री जिथं नाचते तिथं जर बसलास किंवा बघितलास, अरे तुला स्त्रिया नाचवणार नाही, स्त्रिया वाचवणार व्हायचंय. ही शिकवण जिजाऊ आई साहेबाची होती. म्हणून तुम्ही जिजाऊ माई सारखे आहात म्हणून तुम्हाला सांगतोय. बाबा, आपले लेकरू जर घराच्या बाहेर पडत असेल आणि येताना जर लेझिम खेळत येत असेल तर पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं त्यावेळेस घरात घाला, पालतं घालून कचकच तोडू, आपण त्याला व्यसनापासून लांब करा. नाहीतर कितीही कमवा, एक दिवस ते इकल्याशिवाय फुकल्याशिवाय राहत नाही. महाराज, ही अवस्था समाजाची आहे आणि ही कुठंतरी सुधारली पाहिजे तर धर्म टिकणार आहे, संस्कृती टिकणार आहे, आमचा संप्रदाय टिकणार आहे. ही विनंती तुमच्या चरणावरती करतो. आता तुम्ही म्हणाल महाराज मध्ये पिंगळा कसं काय घेतला? हो, एका ठिकाणी अण्णा एका ठिकाणी काय म्हणले, महाराज म्हणला तुम्हाला पिंगळा येतो का? मग महाराज आता पिंगळा येतो काय, शिवसांप्रदायिक पिंगळा बघितलं, 5-6 ग्रंथ चाळी कुठं भेटल काय? लक्ष्मण महाराजाचा एकच होता, ते बी सापडला. ठेव काय, मला काय गायन येत नाही. लक्ष्मीताई जितीताई आपल्याला अजिबात त्या प्रीतीचं आपलं आतापर्यंत जमलं नाही. छान छान अजिबात जमलं नाही. उगा आता हे काय कसं आहे, गोड मानून घेतलं म्हणून चांगलं झालं. काय ते एखादी मला हे काय बोंब झालंय रे, काय का नाही महाराज, अशी अवस्था आहे. पण त्या ठिकाणी अजिबात कधी भजनात बसलो नाही, आहे का नाही. तरी सुद्धा असणारं 3 वर्ष झालं, हे 4थं वर्ष लागले कीर्तनाला. काय परमेश्वराची लीला हो. पूर्ण त्या ठिकाणी असणारा मला या कीर्तनाच्या गादीवर उभा टाकण्याचं, मी कीर्तन करू शकतो मला माहितीच नव्हतं, काहीच नव्हतं. एका दिवशी सहजच गुरु महाराज नंदिकेश्वर शिवाचार्य म्हणले, बालू महाराज कुठे आहेत? मी म्हणलं महाराज घरी आहे. काय नाही म्हणले, माझं इथे कीर्तन होतं, त्या मला यायला अडचण नाही, तू जातोस काय? मी म्हणलं मला काहीच कळत नाही. मी म्हणलं काय कसं कीर्तन? अरे जाय म्हणले कीर्तनाला. महाराज कीर्तनाच्या गादीवर गेलो, उभा टाकलो, काय बोलून घेतलं की त्या गुरुमाऊलीनं घेतलं. आजही माझा कंठ, माझा प्राण संत शिरोमणी मन्मथ माऊली आहेत. चांगले शब्द येतात ते मन्मथ माऊलीचे आहेत. सद्गुरू डॉक्टर नंदिकेश्वराचा कृपा आशीर्वाद आहे आणि जन्मदात्या आईचं तपसिद्ध झालं म्हणून मी कीर्तनाच्या गादीवर उभा आहे. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती करतो, कीर्तन समजलं असेल, अभंग समजला असेल, न समजला असेल एवढं महत्वाचं नाही, पण घरातले लेकरं सांभाळणं, मायबापाचं पोसणं हेच मोठं देवाची भक्ती आहे. म्हणून हेची थोर भक्ती आवडते देवाला हीच भक्ती आवडते. ती भक्ती तुम्ही करावी, लेकरांना संस्कार करावे, मोठे बनवावे, डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, कलेक्टर बनवा. मला तर वाटतं प्रत्येक घरात गावामध्ये कलेक्टर असला पाहिजे. पण कलेक्टर सोडा महाराज, साधं पोलीस सुद्धा होत नाही आमचं गाबरू, आहे का नाही. मायने पोरगी शिकलं म्हणून नांदेडला ठेवली, पण तिकडल्या तिकडे कधी गेली तेच कळाली नाही. असली अवस्था समाजाची झाली. खरं आहे का खोट आहे? खरं आहे का खोट आहे? त्याच्यासाठी एकदा जर मन्मथ माऊलीचा परमरसासारखा पवित्र ग्रंथ तिच्या हातामध्ये लहानपणीचा दिला तर आयुष्यामध्ये ती असणारी चूक कधीच करणार नाही. त्याच्यामुळे परमरसासारखा ग्रंथ तिच्या हातामध्ये द्या, तिला संस्कृती समजून जाईल, तिला शिवपाठ द्या. त्यावेळेस तिला कळेल की आपला शिवपाठ म्हणजे त्या ठिकाणी असणारा भगवान शिव परमात्म्याची भेट घडवून देणारा आहे आणि आमचं शिव आणि पार्वती म्हणजे माय बाप आहेत. त्यांच्या वचनाच्या बाहेर आम्ही कधीच जाणार नाही. ही जाणीव त्यांना त्या दिवशी होईल. तुम्ही शिवपाठ लेकरांना शिकवता त्या दिवशी, परमरस द्याल त्या दिवशी, सिद्धांत शिखामणी वाचायला द्याल त्या दिवशी. काही लोक महाराज अशी अवस्था झालेली आहे, महाराज आम्ही डिप्रेशन येत म्हणून फाशा घ्यायला लागले, दारू प्यायला लागलेत, औषध प्यायला लागलेत, मरायला लागलेले. पण जे मरणाच्या अगोदर जन्म हा अखेरचा नावाचा ग्रंथ आहे. ती ग्रंथ वाचायचा, फक्त एकदाच वाचायचा मरण्याच्या अगोदर. मरायचा विचारच येणार नाही जीवनामध्ये डबल. ज्या दिवशी देव येईल त्या दिवशी घेऊन जाईल महाराज. हो काय मरण कुणाला चुकणार आहे का? नाही. या ठिकाणी असणारं परम पवित्र त्या गावामध्ये अनेक दिवस झाली सत्याचं त्या ठिकाणी असणारं संयोजन केलं. ते शिवाजी अण्णा त्यांचं जिंके ना, तुम्हा मला सोडून काही दिवसापूर्वी 4-8 दिवसापूर्वी गेले महाराज. आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी असं, कारण ते गेले, पण ते गेल्यानंतर जीवनामध्ये प्रत्येकाचं दुःख वाटतं. कारण घरामधला व्यक्ती कमी झाल्यानंतर काय दुःख असतं ते मी एका महिन्यापूर्वी अनुभवलं. कारण घरातली आजी आमची मरण पावली एका महिन्यापूर्वी. त्यावेळेस समजलं हे दुःख काय असतं. तरी सुद्धा त्या दुःखातून सावरण्याची प्रार्थना शिवाजी अण्णा यांच्या परिवाराला त्या दुःखातून सावरण्याची
सद्बुद्धी, ती शक्ती भगवान शिव परमात्मा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज संत शिरोमणी शिवयोगी मनमत माऊली देव ही त्या मनमत माऊलींच्या चरणावरती प्रार्थना करतो आणि हे कीर्तन म्हणजे त्यांच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली असेल. शिवार झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व साधू संत मायबाप मंडळींच्या चरणावरती मला बोलवलं. बालाजी अण्णा तुमच्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. सप्ताह कमिटीच्या माध्यमातून मी इथं आलो. इथं आल्यानंतर तुम्हा सर्वांचं प्रेम पाहिलं, आनंद वाटला आणि त्या ठिकाणी जन्मोजन्मी तुझा दास करे म्हणे शिवदास अशा प्रकारची अविरतपणे सेवा माझ्याकडून होत जावो अशी अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या चरणावरती प्रार्थना करतो. आणि त्या ठिकाणी जे काही चुकलं असेल, येडेवाकडे शब्द गेले असतील, लेकरू तुमचं एम आहे, सांभाळून घ्या आणि जे चांगलं वाटलं ते घरी घेऊन जा. आणि त्या ठिकाणी सारं चांगल्या आचरणानं वागा, शुद्ध जगा, अंतःकरण शुद्ध राहा. घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं मिटवा, आई वडिलांमध्ये जर भांडणं असतील तर त्यांच्यामधले मिटवा, सासा सुनातील भांडणं मिटवा आणि एकोप्यानं राहा. एवढीच विनंती तुमच्या चरणावरती करतो. झालेली ही कीर्तन रूपी सेवा दोन्ही विनेकरी बाबा, मृदंगाचार्य गणेश महाराज, साक्षात गणपती, काय कमीच नव्हतं महाराज. लक्ष्मण महाराज गणपतीला बोलले तर आपण बोलवण्याच्या अगोदरच आले ती, आहे का नाही महाराज. या ठिकाणी शिराळे अण्णा असतील. अण्णा एकदा नाव सांगा बघा. उमाकांत मामा अण्णा काय अण्णा हो शिराळे, उमाकांत शिराळे. उमाकांत महाराज हो का कसे दिव्याखाली अंदाज पहिल्याच सांगितलं. अहो ते लक्षातच राहत नाही. एखाद्या बोल ते तसंच असतं ना. मग त्याच्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच वेळा भेट झाली. नाही म्हणलं तरी 5-50 कीर्तन तरी आपली संगत आहे का नाही. तरी सुद्धा ओळख त्या ठिकाणी असं नाव विसरलं असू द्या, आहे का नाही महाराज. नाव विसरलं एवढे माणसं कोणाचे नाव विसरत त्याच्यामुळे त्या ठिकाणी असं तुमचं नाव विसरणं आता इथून कुठे विसरणार नाही. कारण इतक्या माणसाचे देखता घेतले ना तुमचं नाव कसं विसरणार. अजिबात विसरणार नाही. घरचं बारा त्या ठिकाणी असं ती विसरू देत नाही तर काय विसरणार, अशी अवस्था आहे. आदरणीय शिवभक्तपरायण लक्ष्मीताई आमच्या ताई साहेब उपस्थित झाल्या. खरंच आनंद वाटला. ज्योतिताई तुम्ही पण उपस्थित झाल्या, आनंद वाटला. गावातील एक माय थांबली, त्याच्यासोबत 12 गावची एक माय. तुमच्याही चरणावरती नतमस्तक. बाकीच्या महिला मंडळी असतील तर करा उभा, हे का नाही महाराज. तुम्हा सर्वांना या ठिकाणी असार झालेली कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व साधू संत सज्जन मायबाप मंडळींच्या चरणावरती समर्पित ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरुराजा. मनमत शिवलिंग विनवे ओझा श्री गुरु नागेशासे, श्री गुरु नागेशासे. गुरुराज माऊलिया जय जय गुरुराज माऊलिया, माऊली माऊली गुरुराज माऊलिया जय जय गुरुराज माऊलिया. महादेव म्हणे नरतनु हे दे मुक्ति दे महेत नरतनु हे दे मुक्ति दे महेत नरतनु हे दे मुक्ति दे महेत विररिया
नव्हे